नमस्कार सर्वांना. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवीन सिलेबसनुसार आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.3 पाहणार आहोत. धड्याचं नाव आहे आपलं संख्या आणि संख्या पद्धती. चला तर पाहूया. पहिला प्रश्न, पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? बघा, आता आपल्याला लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करता आली पाहिजे. तर पहा, दिलेला अंक या ठिकाणी काय आहे? शतकस्थानी 7 आहे. शतकस्थानी 7 बघा, इथं आहे, इथं आहे, म्हणजे चारही ऑप्शनमध्ये आहे. तर याच्यामधून आपल्याला काय करायची? सर्वात मोठी 5 अंकी संख्या शोधायची. बघा, आता सर्वच 5 अंकी संख्या आहेत. सर्वांच्या 10,000 स्थानी एकच आहे. पुढील अंक शोधायचा. आता या ठिकाणी 9 आहे 1000 स्थानी आणि या ठिकाणी 9 आहे, इथं 8 आहे, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल होईल, हे ऑप्शन कॅन्सल होईल. आता आपलं बी किंवा डी उत्तर येईल. आता बघा, 9च्या नंतर 7 तर दोन्हीकडे आहेत, नंतर इथं 8 आहेत आणि इथं 2 आहेत, म्हणजे या ठिकाणी 8 मोठे आहेत, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 हे उत्तर असेल. चला पुढील दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. पहा, दुसरा प्रश्न आहे, 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर किती? तर बघा, या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3, 4, 5 अंक दिली, त्यानं 5 अंकी संख्या बनवायची. एक बनवायची मोठ्यात मोठी आणि दुसरी बनवायची लहानात लहान. तर बघा, अगोदर आपण मोठ्यात मोठी संख्या बनवू. मोठी संख्या बनवताना आपल्याला काय करावं लागते? उतरत्या क्रमाने लिहायचे अंक. हे पहा, तुमची झाली एक संख्या तयार. आता लहानात लहान संख्या बनवताना 0 सेकंड नंबरला लिहायचा, म्हणजे आधी लिहिणार तुम्ही 3, 0, 6, 7 आणि 9 हे 2 संख्या तयार झाल्यात आणि यांच्यातील अंतर याचा अर्थ असतो या दोघांची वजाबाकी आपण करायची. पहा, आता 10मधून 9 गेले, 1 राहिला, या ठिकाणी 2 राहिले, मग तर 12 झाले, 12तून 7 गेले, राहिले 5, या ठिकाणी 5 राहिले होते, 5मधून 6 जात नाहीत, परत इकडं हात चालल्या, म्हणजे इथे 15 झाले, 15तून 6 गेले, 9 राहिले. तर 6मधून 0 गेल्यावर 6 राहतात आणि 9मधून 3 गेल्यावर 6 राहतात. 66,951 उत्तर असेल आपलं 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. चला तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न तिसरा आहे आपला, 135 आणि 153. पहा, या ठिकाणी 135 आणि 153 या संख्येमधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे, म्हणजे यांची या ठिकाणी 3ची. बघा, 135मध्ये हा 3 आहे आणि याच्यामध्ये हा 3 आहे. बघा, 135मध्ये या 3ची स्थानिक किंमत किती येईल? 30. आणि 153मध्ये ह्या 3ची स्थानिक किंमत किती येईल? 3. आता इथं दशक आहे म्हणून ही 30 आली. या दोघांचा आपल्याला काय काढायचं? फरक याचा अर्थ वजाबाकी असते. चला तर वजाबाकी करा. 30मधून 3 गेले, 27 राहतात. या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. आता पुढील प्रश्न आहे आपला, 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? बघा, या ठिकाणी परत तोच प्रश्न आहे. तर 27,307 म्हणजे या 7ची स्थानिक किंमत पहा किती येईल? 7 लिहिणार आपण, 1, 2, 3, 4 0. ठीक आहे, ही झाली या 7ची स्थानिक किंमत. तर ही एकक स्थानी असल्यामुळे ह्याची स्थानिक किंमत 7च असेल आणि अंतर याचा अर्थ पण वजाबाकी आहे. दोघांची वजाबाकी करून घेऊ आपण. पहा, या ठिकाणी 10तून 7 गेली, 3 राहिली, इथं राहतील 9, इथं राहतील 9, इथं राहतील 9 आणि इथं राहतील 6. तर आपल्याला बघा 69,993 हे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न 5वा आहे आपला. आता 5व्या प्रश्नामध्ये आहे, 9, 7, 0 आणि 4 या अंकांचा वापर करून 4 अंकांच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत विचारली. मग आता अंक पण 4 दिलेले आहेत आणि 4 अंकीच संख्या आपल्याला विचारली आहे. तर अगोदर आपण काय करायचं? मोठ्यात मोठी
तर मोठ्यात मोठी संख्या बनवायच्या, लहानाकडून मोठ्याकडे मांडायचं. पण 0 आलं आहे 2 नंबरला घ्या. 4079 आणि लहानात लहान सॉरी ही जी संख्या आहे ही लहान आहे आणि या ठिकाणी मोठ्यात मोठे म्हणल्यावर 9740 ही असेल. ठीक आहे, हे दुरुस्त करून घ्या. एक या ठिकाणी आता बघा या दोघांची तफावत म्हणजे वजाबाकी करायची. 9740 मायनस 4079. बघा 10तून 9 गेले हे करायला. या ठिकाणी 3 राहिले होते, हे 13 झाले. 13तून 7 गेले, 6 राहतील. इथं 6 आहेत, 606 आणि 9मधून 4 गेले, 5 राहतील. बघा 5661 उत्तर आपलं या ठिकाणी अगदी बरोबर असेल, म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, हे बघा मोठ्यात मोठी संख्या ही नाही आहे, ही आहे, हे एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, चला आता 6व्या प्रश्नाकडे वळूया. जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल, बघा हे वाक्य महत्त्वाचं आहे. ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए मायनस बी आणि बी मायनस ए यांच्या किमती आपल्याला काढायच्यात. बघा हे वाक्य ए ही बीच्या आधीची संख्या आहे, म्हणजे आपण बी बरोबर कुठला एक अंक पकडू 4, तर एक काय असेल तर 3 असेल. ठीक आहे, तर आता आपल्याला ए मायनस बी व बी मायनस ए यांच्या किमती काढायच्या आहेत. ठीक आहे, तर बघा एची किंमत आपण घेतलेली 3 मायनस 4 करायचं, याचं उत्तर येते -1 आणि इथे काय होईल 4 मायनस 3 बरोबर उत्तर येईल 1. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 असेल. ठीक आहे, चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया. शेवटचा प्रश्न असेल हा 7वा. 70 ते 80 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज लिहायची आपल्याला. हा तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असायला हव्यात. मूळ संख्या सर्वांना पाठ असल्याशिवाय अशा प्रश्नाची उत्तरं येणार नाहीत. बघा 70 ते 80 मधली पहिली मूळ संख्या आहे 71, दुसरी आहे 73 आणि तिसरी आहे 79. यांची बेरीज करू. 9 1 10 आणि 3 13ला 3 हातचा 1 7 त्रिक 21 आणि 22 223 हे उत्तर आपलं या ठिकाणी येईल. बघा स्वाध्याय 1.3 मधील सर्व गणिताची स्पष्टीकरणे आपण याच व्हिडिओमध्ये पाहिली आहेत. तर तुम्ही याच्या अगोदरची व्हिडिओ पाहिली नसतील तर ते पाहून घ्या, या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध असतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.